आपण इतिहासात वाचतो की राजे युद्धावर गेले, त्यांनी किल्ले जिंकले. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की एका राजासाठी कोणी सामान्य माणूस जो हसत हसत स्वतःचा जीव द्यायला तयार होतो, पण हे मरण त्यांना कुठली जहागिरी देणारं नव्हतं, कुठलं इनाम मिळवून देणारं होतं, पण त्यांनी मृत्यूला का बरं कवटाळलं असेल? आजच्या या व्हिडिओमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकातील अशाच काही थरारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथा आपण पाहणार आहोत, जे ऐकून तुम्हाला समजेल की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ती रयतेच्या जगण्याची प्रेरणा होते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण त्या जादूचा उलगडा करणार आहोत, जी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना साधली होती, इतर कोणत्याही राजाला नाही. गोष्ट आहे पन्हाळ्याच्या बेड्याची. सिद्दी जोहर आणि फाझल खानने प्रचंड फौजपट्यासह गडाला बेडा घातला होता. महिने उलटले पण बेडा काही ढिला होत नव्हता. छत्रपतींचे सेनापती नेताजी पालकर यांनी बेडा फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो नाकामयाब झाला. त्यांना हार पत्करून परतावे लागले. इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला. परिस्थिती गंभीर होती. महाराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी एक अकल्पनीय असा बेत आखला गेला, गणिमिकावा. वेळातील पातळ जागा शोधून महाराजांनी विशालगडाकडे कूच करण्याचं ठरवलं. पण शत्रूला भरकटण्यासाठी एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला होता. हा खोटा शिवाजी कोण होता माहिती? शिवा न्हावी, म्हणजेच नरवीर वीर शिवा काशे. एक सामान्य गरीब न्हावी. शिवा न्हाव्याला पक्के ठाऊक होते की पालखीत बसून शत्रूच्या हाती लागल्यावर आपला खात्मा हा निश्चित आहे. तरी तो तयार झाला का? शत्रूने पालखी पकडली. ओळख पडेपर्यंत सिद्दी जोहर गाफील राहिला आणि खऱ्या राजांना दूर जाण्यास मौल्यवान वेळ मिळाला. जेव्हा डाव उघड झाला तेव्हा शिवा न्हावी शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतम झाला. तो पुन्हा जहागिरीच्या लोभाने गेला नव्हता. त्याची जिद्दीची भूमिका होती की मी मेलो तरी चालेल, पण माझे राजे जगले पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जे करतायत ते साऱ्या रयतेसाठी आहे याची त्याला खात्री होती. अशी खात्री असणारे वीर शिवा काशे हे एकटेच नव्हते. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान हे अविस्मरणीयच. महाराज पन्हाळगडावरून निसटले खरे, पण सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगाने त्याने पाठलाग सुरू केला. विशाळगड गाठण्यापूर्वी जर शत्रूने गाठले असते तर सर्वच काही संपलं असतं. पण वाटेत होती घोडखिंड, आणि या खिंडीत काळासारखे उभे राहिले ते म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे आपल्या मूठभर मावळ्यासह. महाराजांना विशाळगड गाठायला वेळ मिळावा म्हणून बाजीप्रभू आणि त्यांचे सवंगडी त्या अरुंद खिंडीत जान कुर्बान करायला तयार झाले होते. शेवटी तेच झाले. तोफाचा आवाज येईपर्यंत बाजीप्रभू लढत राहिले आणि धारात अनेक मावळे कापले गेले. यातील अनेकांची नावं आज इतिहासाला माहिती सुद्धा नाहीये. हे बेनाम मावळे का लढले असतील? पुन्हा तीच भावना कार्य पूर्ण करायला हवे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगायला हवे. मरण हसत हसत पत्करावे असे ते कार्य होते. अशी अनेक उदाहरणे नोंदवली आहेत. अखेर मिर्झा राजा जयसिंगासमोर हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह झाला आणि महाराज आग्र्याला गेले. तिथे कैदेत पडले, पण पुन्हा शक्कल लढवली गेली आणि पेठाऱ्यातून महाराज पसार झाले. पण डाव उघडकीस यायला उशीर व्हावा म्हणून महाराजांच्या बिछाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग घेऊन हिरोजी फर्जंद झोपले होते आणि मल्हारी मेहतर त्यांचे पाय छेदत होता. त्यांना माहिती नव्हते का की डाव उघडल्यावर औरंगजेब त्यांना बेमौत मारून टाकेल? त्यांना सर्व माहिती होते, तरीही मृत्यूला कवटाळून आत्महत्या द्यायला ते दोघे जण का तयार झाले? कारण पुन्हा तेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेले कार्य मोलाचे आहे आणि ते टिकायलाच हवे. मित्रांनो, काय जादू असेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात? आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी महाराज जगले पाहिजे असं वाटायला लागावं, ही किमया फक्त शिवाजी राजेच करू शकले. इतर राजांसाठी हे सैनिक लढायचे ना, पण ते मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठीच. ते जहागिरीसाठी मेले, उदात्त कार्यासाठी नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात फक्त सैनिकच नाही, तर नरवीर शिवा काशे, मल्हारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे आणि सर्वसामान्य रयत सुद्धा मनापासून सहभागी होती. हे पुस्तक सांगते की राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी होते तेव्हा ते कार्य यशस्वी होतेच. खरं म्हणजे हे कार्य राजाचं नसतं, तर साऱ्या रयतेचं असतं. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचा ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे. कवितेचं ध्रुपद आहे, खबरदार जर टाच मारून चाल पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगात.
धामधुमीचा काळ आहे, सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात तिकडे त्यांचं लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकलं पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहे. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा पोळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि त्यांना सांगतो, खबरदार, पुढे जाल तर चिंधड्या उडवीन, तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही. त्यांना वाटतं हे कार्य आपलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे काही चांगलं करतायत आपण त्यात सहभाग घेतला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या पोराने छत्रपती शिवाजी महाराज कधी पाहिलेच नव्हते, ओळखही नाही, देणं घेणं नाही, पण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात मदत करू पाहत होता, धोका पत्करायला तयार झाला. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि रयतेची भावना छत्रपती शिवाजी महाराज तयार करू शकले, यातच त्यांचं वेगळेपण सामावलं आहे. असामान्य पराक्रम होतात ते सामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच, इस्टेटीच्या लोकांनी नाही. जे लढतात असे आणि मरतात त्यांची इतिहास कधीच नोंद ठेवत नाही. लढाईच्या धुमश्चक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवतात, युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात, पण कशासाठी? जहागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केलेले आहेत. पण जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जात ही वेगळीच असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी व त्यांची रयत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वस्वाचा त्याग करीत होती. ही गोष्ट निर्विवाद आहे. महाराजांच्या काळातील रयतेला शिवाजीचं कार्य, शिवाजीचं राज्य हे आपलं राज्य आहे हे वाटत होतं, याबाबत शंका नाही. पण असं महाराजांनी काय केलं होतं की रयतेला त्यांनी आरंभलेलं कार्य हे आपलं वाटावं? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला का आली, हा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ते रीत आणि महाराज रयतेशी जे वागत ती रीत, यात मध्ये जो फरक आहे यातच साऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण अनेकदा ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, पण महाराजांच्या आधीची परिस्थिती नेमकी काय होती? का त्या काळातल्या लोकांना राजा कुणीही असो काहीच फरक पडत नव्हता? राजे बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार हे तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलत. ज्याचा जय झाला, ज्याचं राज्य असेल त्याला आपली निष्ठा अर्पण करायची. स्वतःची वतने हे शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करत आणि जो कोणी त्यांचा राजा असेल त्याला हे वतनदार तो हिस्सा घेऊन देत असत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी त्यांना काही कर्तव्य नव्हते. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंची मोरके अशी ही रयतेची रास्त समजत होते, म्हणून ते राजात कोणताही फरक करीत नसत. इतिहासचार्य राजवडे यांनी महिकावतीची बकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत काय म्हटलंय? गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व प्रकारच्या पोटभरून चोरांची टोळी होती. अशी हिंदू गावकऱ्यांची अत्यंत प्रामाणिक अशी समजूत आहे. ज्यांची सतत चोरीच होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्यांची जात काय आहे याच्याशी त्यांचा काय संबंध? म्हणून राजा कोण आला किंवा कोण गेला याच्याशी रयतेला काही कर्तव्य नव्हतं. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंची मोरके अशी रयतेची रास्त समजत, म्हणून ते राजात कसलाही फरक करीत नसत. आश्चर्य म्हणजे दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत असलेल्या कार्ल मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच एक निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिलं. त्यात तो लिहितो, जरी काही वेळेला खेड्यांना युद्ध, दुष्काळ यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंब व्यवस्था शतकानुशतके सातत्य टिकून आहे. राज्य मोडणे आणि दुबकणे याची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीच लावून घेत नसतात. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नसतात. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलतच नाही, म्हणजे राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध अजिबात नव्हता. राजाचा आणि रयतेचा संबंधच नव्हता ना. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडणारच नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा ते राज्य राबवत होती व प्रजेला नागवत होती. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तर राजाला काही फिकीरच नव्हती, परवा नव्हती.
जोवर राजाचा वसूल वतनदार आणून देत होता तोवर रयतेशी कसा व्यवहार करणार त्याच्याशी राजाला काही घेणे देणे नव्हतं, काही कर्तव्य नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आल्याने एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा थेट संबंध आला. राजा रयतेत दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालू लागला. जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले व त्याप्रमाणे रयतेला अनुभव देखील येऊ लागला. वतनदाराच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले, त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारांची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब असेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेला हे सारेच नवे होते. कुठे घडत नव्हते असे घडत होते. त्यांना फरक हा स्पष्ट जाणवत होता. राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्य करीत त्यांना आपले वाटू लागले होते. मित्रांनो, हा होता तो बदल ज्याने गुलाम रयतेला स्वराज्याचे मावळे बनवले. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.